भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरच्या वतीने माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार परिसरात भारतीय बौद्ध महासभेचे शहर सरचिटणीस रमेश कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली समता सैनिक दलाचे भरतीपूर्व नावनोंदणी अभियान घेण्यात आले। भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष ईश्वर जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षण विभागाचे राज्य सचिव अमरसिंह जी ढाका, प्राध्यापक भाई राजेश ढवळे, नांदेड उत्तरचे जिल्हा सरचिटणीस दामोदर सरकटे, महाविहार परिवाराचे इंजिनियर यशवंतराव गच्चे उपस्थित होते। दलाच्या कार्यात सर्व शिस्त पाळून वर्तणुकीमुळे दलाच्या कार्यात कोणतेही बाधा निर्माण होणार नाही। जय भीम। जय भीम। नमो बुद्धाय। जय भीम। मी अमरसिंह ढाका, संरक्षण सचिव, महाराष्ट्र राज्य, भारतीय बौद्ध महासभा। मी आज नांदेड येथे या नांदेड शहरातील शहर शाखाच्या वतीने या ठिकाणी समता सैनिक दल प्रशिक्षण पूर्व शिबिरासाठी मी इथं आलेलो आहे। या शिबिरासाठी जे मुलांचे नाव नोंदणी करायची आहे त्यासाठी मी इथं आलोय। मला असं सांगायचं आहे की आमचे जे आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब आहेत ते भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा संकल्प असा आहे की 20 मार्च 2027 या समता सैनिक दलाला 100 वर्ष पूर्ण होत आहे। या 100 वर्ष पूर्तीला, या शतकोत्तर पूर्तीला हे 1 लाख समता सैनिक आम्हाला या भारतभरातून करायचे आहेत। तर प्रत्येक जिल्ह्याला आम्ही टार्गेट दिलेला आहे। प्रत्येक जिल्ह्याला 2000चा टार्गेट आम्ही दिलेला आहे। त्या टार्गेटची पूर्ती करण्यासाठी येथील ईश्वरजी जोंधळे हे जे शहराचे अध्यक्ष आहेत तिथल्या, त्यांनी हा कार्यक्रम इथं राबवलेला आहे। त्यांच्या सोबती असतील, कोकरे सर असतील, हे खूप म्हणजे मेहनतीनं आज हा कार्यक्रम इथं घेत आहेत। आणि हा समता सैनिकांचा जो संकल्प आहे भीमराव साहेबांचा, 1 लाख समता सैनिक करणं हे खूप गरजेचं आहे। कारण त्या काळात बाबासाहेबांच्या पाठीमागे समता सैनिक होते म्हणून बाबासाहेब एवढं मोठं कार्य करू शकले। म्हणून आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं बाबासाहेबांचं कार्य पूर्ण होताना आम्हाला दिसत आहे। कारण समता सैनिक घर तेथे समता सैनिक, गाव तेथे शाखा, ही बाबासाहेबांची संकल्पना होती। कारण समता सैनिक हा गणवेशधारी संघटना आहे। समता सैनिक गणवेशधारी संघटना आहे म्हणून तिथं गणवेश आहे, तिथं शिस्त आहे आणि तिथं युनिफॉर्म आहे, तिथं युनिटी आहे। जय भीम। मी प्राध्यापक भाई राजेश ढवळे आज नांदेडमध्ये सहयोग नगरच्या बौद्ध वस्ती बौद्ध विहारामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने समता सैनिक दलाच्या सदस्य नोंदणीचा हा कार्यक्रम आणि बौद्ध महासभेच्या विचारांचा हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे। या कार्यक्रमाच्यासाठी मी प्राध्यापक राजेश ढवळे व्याख्याता म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे। साधारणतः समता सैनिक दलाला 27 मध्ये 100 वर्ष होत आहेत। त्याचबरोबर बौद्ध महासभा ही आंबेडकरी चळवळींची मातृसत्ताक एक संस्था आहे। तर या संयुक्त विद्यमाने साधारणतः भारताच्या लोकशाहीमध्ये आंबेडकरी विचार हा सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्याच्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा स्वातंत्र्य, समता, बंधुता ही डेमोक्रेसी जी आहे ती प्रॅक्टिकली कशी राबवता येईल आणि हे राबवण्याच्यासाठी समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभा यांचं योगदान काय असलं पाहिजे, नव्या दिशा काय असल्या पाहिजे, या अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला गेलेला आहे। त्या अनुषंगाने मी या ठिकाणी उपस्थित आहे। साधारणतः पुढच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा लोकशाही किंवा भारत कसा निर्माण करता येईल याच्यासाठीच्या चळवळीला गतिमान करण्यासाठीचा हा एक कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाच्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। जय भीम। नमो बुद्धाय। मी आनंद प्रभाकर जोंधळे, भारतीय बौद्ध महासभा संरक्षण विभाग सचिव, नांदेड येथील आज दिनांक 30/11/2025 रोजी सहयोग नगर माता रमाई बुद्ध विहार या ठिकाणी समता सैनिकाचं पूर्व प्रशिक्षण शिबिर माननीय ईश्वररावजी जोंधळे व रमेशजी कोकरे व समता सैनिकाच्या आधिपत्याखाली या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। माझं एकच म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिकाची स्थापना केलेली आहे, त्याचं एक औचित्य साधून आज आपल्याला भीमराव आंबेडकर मुंबई यांचा आदेश आहे की आपण आज येणाऱ्या 2027 मध्ये 2 लाख सैनिक आपल्याला तयार करायचे आहेत।
तरी सर्व नांदेड जिल्ह्यातील तरुण तरुणींना व सर्व उपासक उपासिकांना समता सैनिकामध्ये जास्ती संख्येने त्यांनी प्रवेश घेऊन आपल्याला समता सैनिक संख्या वाढविणे आहे। तरी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की समता सैनिकामध्ये त्यांनी सहभाग घेऊन आपला गणवेश, आपली शिस्त, वाढ तिथं शाखा, समता सैनिक तिथं शाखा तिथं सैनिक, बुद्ध विहार तिथं सैनिक, गाव तिथं सैनिक, जिल्हा तिथं सैनिक, हजारोच्या संख्येने नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व उपासक उपासिकांना माझी विनंती आहे की त्यांनी समता सैनिकामध्ये भाग घेऊन या चळवळीला हातभार लावा अशी मी त्या सर्वांना विनंती करतो। जय भीम, जय बुद्ध। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेड। मी सदाशिव नारायण हनुमंते, संरक्षण उपाध्यक्ष शहर शाखा नांदेड। आज भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेडकडून भरतीपूर्व नाव नोंदणी आम्ही शिबिर केलेलं आहे। 2027पर्यंत भीमरावजी आंबेडकर साहेबांनी आम्हाला 2 लाख सैनिक संचलन व मानवंदन देण्यासाठी महाड येथे सत्याग्रहाला संचलन करण्यासाठी आम्ही इथं शहर शाखेकडून कार्यक्रम राबवतो। त्यात संकल्प घेऊन आम्ही शहर शाखेनं घर तिथं सैनिक, वार्ड तिथं सैनिक, नगर तिथं सैनिक, तालुका तिथं सैनिक, जिल्हा तिथे हजारो सैनिक याच्यावर धर्तीवर आम्ही काम करत आहोत व जास्तीत जास्त शहरामध्ये विविध बंदोबस्त असतात। त्यानिमित्ताने राजघरातील व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी, समाजाला संरक्षण देण्यासाठी एक कवच म्हणून आम्ही आमचा एक संकल्प आम्ही समता सैनिक संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत। त्या निमित्तानं आम्ही हे भरतीपूर्व नावनोंदणी शिबिर आयोजितले आहेत। एकूण सकाळपासून 40 सभासद संख्या समता सैनिकाची नोंद झालेली आहे। नमो बुद्धाय, जय भीम। भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेड उत्तरच्या वतीनं माताराम आंबेडकर बुद्ध विहार सहयोगनगर नांदेड या ठिकाणी समता सैनिक दलांचं भरतीपूर्व नाव नोंदणी अभियान या ठिकाणी राबवण्याचा आम्ही प्रारंभ या ठिकाणी केलेला आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपासक उपासिका उपस्थित झालेले आहेत। आजच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे संरक्षण विभागाचे सचिव आदरणीय अमरसिंहजी ढाका सर उपस्थित झालेले आहेत। तसेच आदरणीय प्राध्यापक भाई राजेशजी ढवळे सर देखील मार्गदर्शनासाठी उपस्थित झालेले आहेत आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी देखील उपस्थित झालेले आहेत। आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, याचा उद्देशच एक आहे की नांदेड शहरामधील जे झोपी गेलेले बौद्ध बांधव आहेत त्यांनी खडबडून जागा झालं पाहिजेत आणि समता सैनिक दलाच्या माध्यमामधून पुढे आलं पाहिजेत आणि ज्या पद्धतीने इतर समाजाचे लोक त्यांच्या संघटना वाढवण्यासाठी काम करतात तसे आपल्या समाजातील लोकांनी देखील सक्रिय होऊन पुढे आलं पाहिजेत आणि स्वइच्छेनं त्याचबरोबर स्वप्रेरणेनं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे ते पुढे नेलं पाहिजे। खऱ्या अर्थानं आज समाजाच्या चळवळीला सर्वच युवकांची आवश्यकता आहे, तरुणींची आवश्यकता आहे की जेणेकरून आपली चळवळ जी आहे ती पुढे जाईल, त्या बाबासाहेबांच्या चळवळीचा वारसा आपल्याला पुढे नेता येईल। त्या दृष्टिकोनातून आम्ही हे समता सैनिक दल भरतीपूर्व नाव नोंदणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तेव्हा आम्हाला अपेक्षा आहे की नांदेड शहरामधील सर्व तरुण तरुणी, उपासक उपासिका यांनी समता सैनिक दलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाव नोंदणी करून येणाऱ्या शिबिरामध्ये सहभागी होतील आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे ते पुढे नेतील, याच हेतून आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तेव्हा या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व उपासक उपासिकांचं आम्ही खूप खूप स्वागत करतो। यासाठी माताराम आंबेडकर बुद्ध विहाराच्या महिला मंडळाने देखील खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे। तसेच आमच्या शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील घरोघरी जाऊन प्रचार प्रसाराचं काम केलं आणि कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्रयत्न केले। तेव्हा मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशा स्वरूपानं समता सैनिक वृद्धीसाठी आपण सर्वजण काम करूयात एवढीच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। जय भीम।